गेल्या 2 दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराकडनं भारतीय हवाई हद्दीमध्ये अनेक ड्रोन हल्ले जे आहेत ते होत होते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराकडनं सातत्यानं प्रत्युत्तर दिलं जात होतं आणि आज देखील भारतीय लष्करानं जे आहे ते पाकिस्तान लष्कराला प्रत्युत्तर दिलेल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहोत। पाकिस्तानातल्या ओंकारामध्ये भारतीय सैन्याचा जोरदार हल्ला जो आहे तो पाहायला मिळतोय। पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचा भारताकडनं सध्या प्रयत्न केला जातोय। पाकिस्ताननं भारतावरती हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवरती प्रतिहल्ले जे आहेत ते भारतानं करायला सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानची महत्त्वाची शहरं असलेल्या सियालकोट, जलालपूर, खैरान सेक्टरमध्ये हे हल्ले जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। भारताकडनं हे ड्रोन हल्ले जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। ज्यावेळेला पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आलेली आहे। जम्मूतील 5 सीमावर्ती जिल्ह्यांमधून आता स्थलांतर सुरू झालंय। मुख्यमंत्री अब्दुल्लांनी हे मदत ज्या आहेत त्या छावण्यांना भेट दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, जम्मूमधल्या 5 सीमावर्ती जिल्ह्यांमधून स्थलांतर आता सुरू झालेलं आहे। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या छावण्यांना भेटी दिलेल्या आहेत। जम्मूमध्ये खास करून पाकिस्तानकडनं जे आहे ते जम्मूला लक्ष करण्यात येत आहे। जम्मूच्या अनेक भागांमध्ये मग पुंछ असेल, राजौरी असेल, अनेक सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात येतोय। त्यामुळे तिथल्या नागरिक वस्त्यांमधली जे काही नागरिक आहेत त्यांना एका विशिष्ट संरक्षण जिथे मिळेल त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी आता मुख्यमंत्री अब्दुल्लांनी या मदत छावण्यांना ज्या आहेत त्या भेटी दिल्याची आता नवीन अपडेटेड बातमी आपण पाहतो आहोत। तर नवीन बातमी आपण पाहतो आहोत। भारताचा पाकिस्तानवरती आता जे आहे ते भारतानं हल्लाबोल केलाय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं प्रतिहल्ला केलेला आहे। सियालकोट, जलालपूर, भारतानं पाकिस्तानवरती प्रतिहल्ला करायला सुरुवात झाली आहे। आताची ही ताजी दृश्य आपण पाहतो आहोत, ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं भारताला हल्ला करण्याचा भारतावर प्रयत्न केलेला होता। जवळपास रात्री 9 ते 12च्या दरम्यान पाकिस्ताननं आपले ड्रोन जे आहेत ते भारतात पाठवलेले होते। त्यानंतर तुर्कीकडनं मिळालेले हे ड्रोन जे आहेत ते पाकिस्ताननं पाठवण्याचा प्रयत्न केलेला होता। स्वतःची कुठलीही कुवत नसताना तुर्कीकडनं हे ड्रोन जे आहेत ते पाकिस्ताननं घेतलेले होते आणि तेच भारतावरती टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे ते सगळे फुसके ड्रोन निघाले। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ते संपूर्ण ड्रोन जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत। भारतामधल्या 4 राज्यातल्या 26 शहरांवरती हे ड्रोन दागण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि तो भारतानं परतवला। S-400 या भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे संपूर्ण ड्रोन जे आहेत ते उधळून लावलेले आहेत, ते नेस्तनाबूत केलेले आहेत आणि त्यानंतर भारतानं आता पाकिस्तानवरती हल्लाबोल केलाय। जोरदार हल्ला जो आहे तो चढवायला सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानातल्या ओंकारामध्ये भारतीय सैन्याचा जोरदार प्रतिहल्ला जो आहे तो पाहायला मिळतोय।